यवतमाळमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होते। त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली। मात्र सभास्थळी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे स्टिकर्स लावलेले दिसतायत। काँग्रेसला देणगी कशी द्यावी याची माहिती देणारे हे स्टिकर्स आहेत। त्यामुळे यवतमाळमध्ये सभा नक्की कुणाची असा सवाल उपस्थित केला जातोय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडून घेऊया। श्रीकांत, ही दृश्य तर आपण पाहतो आहोतच, काय अधिकची माहिती आहे या सगळ्या प्रकाराबाबत? श्रुती, नक्कीच यवतमाळमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज येत आहेत आणि ते महिला बचत गटांच्या मेळाव्याला संबोधित करतायत। भव्य अशी तयारी या ठिकाणी शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात खुर्च्या या ठिकाणी सभास्थळी लावण्यात आलेल्या आहे। मात्र या खुर्च्यांवर जे काही स्टिकर्स आता दिसत आहेत हे स्टिकर्स राहुल गांधी यांचे आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्टिकर्स प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी लागल्यामुळे एकच धावपळ आता प्रशासनाची उडालेली आहे। नेमके हे स्टिकर्स कसे लावले, कोणी लावले आणि अगोदरच लावले होते का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे तर होत आहेत। परंतु ही सभा प्रधानमंत्र्यांची असताना राहुल गांधींचे स्टिकर्स या ठिकाणी दिसत असल्यामुळे सभा नेमकी कोणाची असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। श्रुती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स घेऊच।